आणि एक नगरसेवक असं निवडून द्यावा, रस्त्याने चालणारी बाई आहे मी, अर्ध्या रात्री फोन केला मी अवेलेबल असणार, मी एसी मध्ये फिरणारी गावी नाही। दोस्तों नमस्कार। दोस्तों, नाम पत्र भरने का आज आखिरी दिन है, 30 दिसंबर। आज नाम पत्र भरने का आखिरी दिन और आज लगातार जिस तरह से आवाजाही दिख रही है, शाम तक साफ हो जाएगा कि वसई विधान महानगर पालिका चुनाव में कितने लोग यहाँ उतरने वाले हैं। हमारे साथ इस समय मराठा मैडम है। ये मैडम प्रभाग 29 से अपना एक नॉमिनेशन कर रही है। इन्होंने नॉमिनेशन ऑलरेडी भर चुकी है। इनका शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे, उससे इन्होंने अपने पैनल के तौर पर भरा है। हम बात करते हैं इनकी क्या विजन है, क्या इनके वार्ड की पूरी स्थिति है, क्या इनका अपना कैलकुलेशन है। बात करते हैं सीधा। मैडम, क्या कहेंगे, आपने अपना नॉमिनेशन फॉर्म भरा है, आप वार्ड 29 से इच्छुक उम्मीदवार है, आपने उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना गुट से अपना फॉर्म भरा है। आपके वार्ड में आपके पैनल में कौन कौन आपके साथ में प्रत्याशी है और आपका मेन विजन क्या है? पहिले तर मी माझ्या पक्षप्रमुखांचं आणि माझ्या नेत्यांचं, महिला आघाडी सगळ्या आणि जे काय माझे शिवसैनिक आहे सगळे, माझी महिला आघाडी सहकार्य, यांचं मी मनापासून अभिनंदन करते। आणि माझ्या पक्षप्रमुखांनी माझ्यावर जो विश्वास टाकलाय त्याला मी खरी उतरील हे मी हे करते। तुमच्या पॅनल मध्ये किती सीट आहे, कोण कोण आहे तिथे अजून? आमच्या पॅनल मध्ये 3 जण आहेत, एक जोगळेकर म्हणून महिला आहे ओपन मध्ये, माझं ओबीसी आहे, आणि एक ओपन मध्ये मिल्टन म्हणून पाचुबंदरचा एक आहे कार्यकर्ता आमचा। काय परिस्थिती आहे कोणती वार्डाची आणि त्याच्यामध्ये तुमचे काय तुम्ही काम करणार आहेत, काय लक्ष आहे? 29 नंबर वॉर्डला असं माझ्यासाठी काही नवीन नाही, कारण मी 35 वर्ष संघटनेमध्ये काम करते आता उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे, त्याच्यामुळे लोकांपर्यंत माझा चेहरा आहे, माझी कामं आहेत आणि त्या कामाच्या बेसवरती मी उतरली या वॉर्डमध्ये। का जी काही कामं केलेली नाही, मागचे नगरसेवक असेल काय असेल, एवढ्या 35 वर्षात काय घडलं नाही, ते माझी इच्छा आहे का हे सगळे कामं मी करावे आणि ते मी करील, हा माझा शब्द आहे त्या वॉर्डमध्ये। मला असं का वाटतं की काय काम झालं नाही? नाही, काय काम झाले नाही म्हणजे आता आम्ही फिरतो ना, त्याच वॉर्डमध्ये मी फिरते, त्याच वॉर्डमध्ये मी काम करते, तर मला बऱ्याचशा अशा गोष्टी दिसून येतात की जे व्हायला पाहिजे ते होत नाही ना, तर त्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत का त्या केलेल्या नाहीये, त्या मी करेल। सध्याच्या महिन्यांमध्ये बरीच राजकारण चालत आहे गड्डेवरती, त्याच्यावरती काय बोलणार? राजकारण काय हे चालत असते, गड्डे वगैरे ते तर आहेच, ते तर खरी काम आहे। आता आधी आमदार होते त्यांनी तरी म्हणजे गणपती येण्याच्या आधी आम्हाला कधी खड्डे नाही दिसले, पण आताचे आमदार आहे तर खड्ड्यामधून जावं लागते असं आम्हाला आता निदर्शनात आता तरी असं येते। आम्ही वसईमध्ये राहतो। तुम्हाला शुभकामनाएं। आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन करणार का? आता बस माझ्या 29 नंबर वार्डच्या सगळे माझे जे काय मतदाता आहे आणि सगळे माझे सहकारी आहे त्यांनी बघ मला एक आशीर्वाद आणि एक नगरसेवक असं निवडून द्यावा, रस्त्याने चालणारी बाई आहे मी, अर्ध्या रात्री फोन केला मी अवेलेबल असणार, मी एसी मध्ये फिरणारी गावी नाही, फिरणारी बाई आहे। त्याच्यामुळे एक चान्स मला लोकांनी द्यावा, नवीन चेहरे पाठवा, जुने चेहरे सोडून आता नवीन चेहरा पाठवा, एवढी मी अपेक्षा मतदातांकडून करते। ते आमचे आई बाप आहे, तेच उतरते मतपेटीमध्ये। परिचय सुरुवातीला घ्यायचा असतो, पण मी परिचय शेवटचा तुम्हाला सांगतो, परिचय द्या म्हणजे काय, परिचय गरजेचा आहे। माझा परिचय आहे शिवसेना, आता उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि संपर्क संघटक म्हणून वसई शहराची मी 11 वर्ष शहर प्रमुख होते। आता पक्षाने माझे सगळे काम बघून मला प्रमोशन देऊन मला संपर्क संघटक, बरेच जळगाव जिल्हा, धुळा जिल्हा, बोईसर विधानसभा अशा बऱ्याचशा माझ्यावरती सोपवलेले कामगिरी आणि ते मी पूर्णपणे पार पाडते। त्यामुळे मला इलेक्शन मध्ये आता ही संधी दिली आहे पक्षप्रमुखांनी, त्याचं मी सोनं करण्याचा प्रयत्न करेन। तो हम बात कर रहे थे उषाताई मराठा से। इन्होंने बताया किस तरह से क्या क्या इनके विजन है और किस तरह से आने वाले दिनों में इसी तरह से हर एक कैंडिडेट अपनी बात रखेगा। हम भी कोशिश करेंगे हर कैंडिडेट के पास भी पहुंचे। आज के वीडियो में इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय माता। हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।